आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूने साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलंय। 30 वर्षांनंतर राज्यातील दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण होणार। दिव्यांग योजना राबवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वेक्षण ॲपद्वारे प्रश्नावली तयार करून घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार। लालपरी घडवणार आहे त्या भाविकांची अयोध्या यात्रा। 24 एप्रिलला पहिली गाडी धावणार। अयोध्येला जाण्यासाठी सरासरी 45 ते 55 जणांचा भाविकांचा ग्रुप असेल आणि त्यात एक बस त्यासाठी सोडण्यात येईल। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनी फेऱ्याविरोधात आता विमान फेऱ्यांमध्ये 25% वाढ करणार आहे आणि विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। कॅन्सरच्या उपचारासाठी ॲक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रीडला 100 कोटींचा निधी देणार। कॅन्सरच्या उपचारामध्ये अत्याधुनिक बदल करण्यासाठी निधीचा वापर करण्यात येणार। महाराष्ट्रातील 100 जलदगती न्यायालयांना निधी देण्यास केंद्राचा नकार। केंद्राच्या नकारामुळे राज्याच्या तिजोरीवर 48 कोटी रुपयांचा अतिरिक्त भर पडणार आहे। पुण्यातील अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत। अष्टविनायकाचं दर्शन आता एका दिवसात घेता येणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा दावा। उत्तर प्रदेशमधील ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून पर्दाफाश। केमिकल आणि इतर साहित्यासह एकूण 27,87 लाखांचा मुद्देमाल जप्त। खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। 3 वर्ष पूर्ण असलेली बालकं आता नर्सरीसाठी पात्र असतील।